डोनाल्ड ट्रम्प यांचं आपण एक नवीन नाव देऊ शकतो, मिस्टर फ्लिप फ्लॉप. हा. एक बोलतात, इमिजिएटली त्याचं खंडन करतात. मी ग्राउंड ट्रूप्स डिप्लॉय करीन, मी नाही पण करू शकतो. हो. रेजिम चेंज आमचा एम आहे, आमचा रेजिम चेंज एम नाही. आम्ही न्यूक्लिअर वेपन्स प्रोग्राम इराणचा संपुष्टात करणं प्रयत्न करतोय. आम्ही पाहू कसं करायचं. हो. आणि आता जे लेटेस्ट त्यांनी ट्रुथ अँड सोशल त्यांच्या हँडलवरती जे ट्विट केलं आहे की आम्ही एक संस्कृती आजच्या रात्रीमध्ये पूर्णपणे संपवून टाकू. जसं तुम्ही म्हटलं होतं की आज वैराची रात्र आहे किंवा कयामत की रात आहे म्हणतात. हो. हो. आणि इराण एक असा देश आहे की ज्याची संस्कृती जवळजवळ 7,000 वर्ष जुनी आहे, ऍज कम्पेअर्ड टू US ज्याची संस्कृती 250 वर्ष आहे. 1776 मध्ये त्यांचं ती अमेरिका ऍज अ होल अँड युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असं धोरण बनलं होतं. हे म्हणणं किती सोपं आहे. असं असतं तर पहिल्या 8 दिवसात 10 दिवसामध्ये इराण कम्प्लिटली संपला असता. असं काही झालेलं नाहीये. जे ध्येय घेऊन अमेरिका पुढे आलं होतं आणि म्हटलं होतं की आम्ही असं 1 2 3 4 आमचे मेजर जे एम्स आहेत, म्हणजे पूर्ण त्यांचं नेव्ही आर्मी यांना नष्ट करू. ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स जे इराण इस्रायलच्या अगेन्स्ट वापरतात, ज्याच्यामध्ये लेबनन, सिरिया, येमेन, पॅलेस्टाईन, गाझा स्ट्रिप ह्यांच्या विरुद्ध यांनी कारवाई करायची होती. आणि नंबर 4 होतं की जे सप्रेशन इराणच्या लोकांचं होतं इराणच्या रेजिम कडनं, ते संपुष्टात आणलं. असं काही झालं नाहीये. जर तुम्ही म्हणालात एका ठिकाणी बोलताना बोलले की मुस्तफा खोमेनी पण इंजोर्ड आहे, असं रिपोर्ट्स आहेत, कन्फर्म रिपोर्ट्स आहेत की इनकॅपॅसिटेटेड आहेत आणि ते गव्हर्नन्स मध्ये बिलकुल त्यांची भागीदारी नाहीये. आणि काही रिपोर्ट्स होते की ते इराणमध्येच ट्रीटमेंट चालू आहे. काही रिपोर्ट्स म्हणत होते की त्यांना इनिशियली रशियाला नेलं होतं आणि तिथे ट्रीटमेंट चालू होते. असं काही झालेलं नाहीये, कारण हे रिपोर्ट्स ऑलमोस्ट कन्फर्म्ड आहे की ते पुष्कळरित्या इनकॅपॅसिटेटेड आहेत आणि त्यांना छातीला, शोल्डरला आणि डोक्यावरती मार लागला होता. आणि असं म्हणतात की त्यांचा चेहरा पण पूर्णपणे डिस्फिगर्ड झाला आहे. तुम्ही प्रश्न केला होता की काय अणुअस्त्र वापरले जातील. नाही, अणुअस्त्र वापरणं इज द अल्टिमेट वेपन कुठल्याही देशासाठी आणि कुठल्याही आजच्या जगामध्ये हे होणं शक्य नाही. आपण पाहिलं होतं मागचं जेव्हा झालं होतं हिरोशिमा नागासाकी, त्याच्यानंतर कधीही काहीही आपण पाहिलंय की त्यांनी कधीही काहीही रिपोर्ट आणि किंवा वापरलेलं नाही. सोपं जितकं आहे म्हणणं की आम्ही इराणला संपुष्टात आणू, पूर्ण संस्कृती नष्ट करू, मला हे पाहायचं नाहीये, पण मी हे करू शकतो. नॉट पॉसिबल. खरं म्हणजे आता तुम्ही जसं म्हणताय बाम सर की अण्वस्त्रांचा वापर होण्याची शक्यता सध्या तरी